नांदेड़ में बहुजन टाइगर युवा फोर्स महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग द्वारा विभिन्न मांगों को लेकर भजन आंदोलन का आयोजन किया गया। यह आंदोलन जिला परिषद कार्यालय के सामने आयोजित किया गया, जहां सैकड़ों कलाकारों और आंदोलनकारियों ने एकजुट होकर अपनी समस्याओं और मांगों को राज्य सरकार के सामने प्रस्तुत किया। नांदेड़ में बहुजन टाइगर युवा फोर्स महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग ने जिला परिषद कार्यालय के सामने भजन आंदोलन किया। आंदोलनकारियों ने सरकार से कलाकारों के लिए अनुदान राशि बढ़ाने की मांग की, जिससे उनकी आजीविका चलाना मुश्किल हो रहा है। उन्होंने कहा कि कम अनुदान के कारण जीवन में कठिनाई हो रही है। आंदोलनकारियों ने सरकार से तुरंत उनकी मांगें पूरी करने की अपील की, अन्यथा बड़े स्तर पर संघर्ष करने की चेतावनी दी। बहुजन टाइगर युवा फोर्स जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम्ही भजन आंदोलन ठेवलेलं आहे। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांची 2023, 24, 25 ची यादी रखडलेली आहे। कारण राजश्री शाहू महाराज साहित्यिक वयोवृद्ध मानधन निवड समिती गठीत नसल्यामुळे हे कलावंतांचे मानधन प्रक्रिया रखडलेली आहे। त्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सावे साहेबांना आपण हे निदर्शनात आणून द्यावं आणि वयोवृद्ध कलावंताचे आज 2 वर्षाचे रखडलेले प्रश्न आहेत ते निवड समिती जर गठीत झाली तर नक्कीच वयोवृद्ध कलावंताचे प्रश्न सुटतील, एवढीच या ठिकाणी आम्ही मागणी केली। त्यासोबतच विविध मागण्या सुद्धा आहेत। त्यामध्ये नांदेड जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये जे कनिष्ठ उपअभियंता हे जे पद भरण्यात आलेलं आहे ते नियमबाह्य पद भरण्यात आलेलं आहे, तेही रद्द व्हावं। त्यासोबतच जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नांदेड येथे 20% शेष निधीमध्ये ज्या काही योजना आहेत, सायकल असो, मिरची कांडप असो किंवा गाय म्हैस असो किंवा झेरॉक्स मशीन असो, ते एकाच कुटुंबातील 4-4, 5-5 व्यक्तींना देण्यात आलं आहे। ज्या संबंधितांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हाच उद्देश आहे।